नमस्कार, मी मृणालिनी बेलवलकर तुळसुलकर. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मातृत्व किंवा आईपण हा एक अद्भुत आणि अनोखा प्रवास आहे जो मी 2 वेळा अनुभवलेला आहे. माझा मोठा मुलगा शोन जो 8 वर्षांचा आहे आणि लहान मुलगी शार्वी जी 10 महिन्यांची आहे. आईपण हे फक्त जन्म देण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्या छोट्याशा जीवाला प्रेमाने जपून त्याला योग्य रीतीने त्याचं पालन पोषण करून योग्य रीतीने त्याला मार्गदर्शन देऊन वाढवण्याची ही एक मोठी जबाबदारी. त्या चिमुकल्याची चाहूल, पिलूचं पडलेलं पहिलं पाऊल किंवा पिलानी म्हटलेला पहिला शब्द यासारखे अनेक अमूल्य क्षण आई जगत असते. पण याच सोबत आईला दुसरी बाजू आहे, जसं की रात्रीचं जागरण असो, स्वतःच्या शरीराची रिकव्हरी असो किंवा भविष्याची पडलेली चिंता असो, याही काही गोष्टी असतात. आईचं संपूर्ण अस्तित्वच या नात्यामुळे बदलणार आहे. म्हणजे ते मानसिक असो, भावनिक असो किंवा शारीरिक असो. कारण आई पण हे एकीकडे सुखद वाटत असलं तरी कधी कधी थकवणारं सुद्धा आहे. म्हणून मातृत्व किंवा आईपण हा सहनशीलता, प्रेम आणि त्याग ह्या 3 सुंदर गोष्टींचा मिलाफ आहे असंच म्हणा ना. मला या युट्यूबच्या माध्यमातून माझे दोन्ही वेळचा प्रवास तुमच्याशी शेअर करायचे आहेत. काही अनुभव मला आलेले आहेत, ज्या चुका मी केलेल्या आहेत त्या तुमच्याकडून होऊ नयेत. मला जे आता मिळालेलं नॉलेज आहे ते तुमच्याशी शेअर करायचे. बाळ वाढवण्याच्या बाबतीत अजूनही समाजात बरेच गैरसमज आहेत जे दूर झाले पाहिजेत. कारण आता तंत्रज्ञान जसं प्रोग्रेस होत आहे तसे बरेच डॉक्टर आता खूप चांगला अवेअरनेस पसरवत आहेत, जो आपल्याला समजला पाहिजे, जे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण या चॅनलद्वारे टप्प्याटप्प्याने ह्या प्रत्येक गोष्टी बघूयात आणि गैरसमज दूर करूयात. आज मला सुरुवात करायची आहे ती म्हणजे ज्या स्त्रिया आई होण्याचा विचार करतायत किंवा प्लॅनिंग करतायत त्यांनी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत आणि थोडक्यात मला तुम्हाला काही टिप्स द्यायचे आहेत, त्यावर आता बोलूया. प्रेग्नन्सी प्लॅन करत असताना 3 स्तरांवर प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे मानसिक, दुसरं म्हणजे शारीरिक आणि तिसरं म्हणजे आर्थिक. थोडक्यात 8 गोष्टींवर आपण फोकस करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट वजन, दुसरी गोष्ट डाएट, त्यानंतर येईल एक्सरसाइज, चौथी गोष्ट स्ट्रेस मॅनेजमेंट, 5वी गोष्ट स्मोकिंग, अल्कोहोल यांसारखे असणारे ऍडिक्शन्स त्यावर होणारं काम, 6वी गोष्ट आहे फॉलिक ऍसिड यांसारखे लागणारे न्यूट्रिशन्स, 7वी गोष्ट आधीचे जर काही मेजर प्रॉब्लेम असतील जसे की हाय बीपी, शुगर, थायरॉइड यांसाठी घ्यावयाचे उपचार आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे काही गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन. सगळ्यांना मला तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं